हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मित्रांनो तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल। मी देखील खूप मस्त आहे, मजेत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। पैशांची वाटप कधीपासून सुरू होणार आहे। बातम्या व्हायरल होत आहेत बातम्या की पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यासाठीच मला माहिती मिळाल्याबरोबर तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये आणलेली आहे। तर मित्रांनो, निकाल लागला। आता लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट द्यायची सरकारची तयारी या तारखेपासून सुरू होणार आहे। या तारखेपासून 2100 रुपये मिळणार आहे। तर सर्वांचं लक्ष या तारखेवर लागून राहिलेलं आहे की आता 2100 रुपयाचा हप्ता मिळणार तरी कधी। तर मित्रांनो, यावर मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे। तर कृपया व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओ मध्ये मध्ये स्किप करू नका। आपण जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवणार आहे, छोटासाच व्हिडिओ आहे आणि पण ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप मोठी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर काही दिवसातच निकालही लागला आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बंपर विजयामध्ये सिंहाचा वाटा लाडक्या बहिणींचा आहे, असं स्वतः शिंदे साहेब बोललेले आहेत की आम्हाला जे यश मिळालेलं आहे त्याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या लाडक्या बहिणींना जात आहे। तर हा जो बंपर विजय त्यांना मिळाला आहे यामध्ये लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे। लाडक्या बहिणींना सरकारने देखील रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी सुरू केलेली आहे। तर निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जाहीर केल्या होत्या, निवडणुकीचा जाहीरनामा जो शिंदे सरकारने सांगितला होता, निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये 10 कलमी जाहीरनामा जो केला होता शिंदे साहेबांनी, त्याची आता जाहीर केल्याप्रमाणे महापूर्ती सुरुवात झालेली आहे। त्याची आता तयारी सुरू झालेली आहे की बहिणींना जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे महायुती आता लाडक्या बहिणींना योजनेप्रमाणे प्रत्येकी 2100 रुपये देणार आहे। तर जसं की जो 10 कलमी जाहीरनामा केला होता माननीय शिंदे साहेबांनी, त्याच्यात त्यांनी पहिलंच जाहीर असं केलं होतं की लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरनं 2100 रुपये आम्ही महिन्याला हप्ता देणार आहोत। तर आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे 2100 रुपयांचा हप्ता। तर या योजनेमुळे राज्यातील गोरगरीब महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत झालेली आहे। या 2100 रुपयाची आम्हा महिलांना खूपच मोठी मदत झालेली आहे। अडीअडचणीच्या काळामध्ये या 2100 रुपयामधनं आम्ही आमच्या मुलांच्या शाळेच्या फी देऊ शकतो, क्लासची फी देऊ शकतो, आमचे घर खर्च भागू शकतात। कधी कधी तर अशी वेळ येते की दूध आणि भाजी आणायला देखील पैसे नसतात, पण वेळेवर महायुती सरकारने पाठवलेल्या या पैशामुळे बहुतेक गोरगरीब महिलांना ह्याची खूपच मदत झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींना वेळेवर हप्ता पोहोचलेला होता आणि 1500 रुपयाच्या हप्त्याप्रमाणे त्यांना नोव्हेंबर पर्यंतचे 7500 रुपये 5 हप्त्याचे मिळालेले होते। नोव्हेंबरचा देखील हप्ता शिंदे साहेबांनी ऑक्टोबर मध्येच पाठवलेला होता। तर आता डिसेंबरचा हप्ता येणार आहे, तर डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये येणार आहे। आणि महायुती सरकार निवडून आल्यामुळे सर्वात जास्त आनंद लाडक्या बहिणींना झाला आहे। लाडक्या बहिणी अधिकच खुश आहेत। काही महिलांनी या योजनेच्या पैशातून स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय देखील सुरू केलेला आहे। हे जे पैसे आलेले आहेत त्याच्यातनं काही महिलांनी छोटा मोठा व्यवसाय सुरू केलेला आहे। माझ्याच ओळखीच्या माझ्याच एका मैत्रिणींनी 2 हप्त्याचे म्हणजे 2 महिन्याचे पैसे जमा करून सेकंड हँड शिलाई मशीन देखील घेतलेली आहे। तिने शिवणकाम घरात सुरू केलेलं आहे। असाच छोटा मोठा व्यवसाय महिलांनी सुरू केलेला आहे। तर ह्या छोट्याशा पैशाचा देखील महिलांनी खूप मोठा वापर केलेला आहे, खूप मोठा उपयोग केलेला आहे। तर आता निवडणूक झाली, निकाल लागला, आता लाडक्या बहिणींना ओढ लागली आहे ती लाडक्या भावाकडनं येणाऱ्या हप्त्याची। तर आता हप्ता येणार कधी आणि मिळणार कधी, आता ही ओढ लागलेली आहे। तर निवडणूक झाली, निकालही लागला, आता आपले पैसे आता कधी येणार याची ओढ लाडक्या बहिणींना लागली आहे। तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 2.34 कोटी सदस्य महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असून
13 लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. म्हणजे अजून 13 लाख बहिणी अशा आहेत ज्यांचे अर्ज थांबलेले आहेत. कारण निवडणूक होती, आचारसंहिता लागली होती, त्यामुळे 13 लाख बहिणींचे अर्ज अजून थांबलेले आहेत. नवीन सरकार स्थापन होताच 2 डिसेंबरला मुख्यमंत्री शपथविधी झाली की लगेचच डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्ते द्यायला सुरुवात होणार आहे. तर 2 डिसेंबरला शपथविधी होणार आहे मुख्यमंत्री पदाची. तर त्यानंतर लगेचच हप्ता वाटपास सुरुवात होणार आहे आणि मागील बाकी हप्ता रक्कम देखील वाटपास सुरुवात होणे अपेक्षित आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार होतं रिटर्न गिफ्ट. महायुती आघाडीला बहुमत मिळाले आणि भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील महिला सर्वाधिक खुश आहेत. कारण 1500 रुपयाच्या हप्त्यामध्ये आता 600 रुपयांनी वाढवून महायुतीने रिटर्न गिफ्ट दिलेच आहे. तर ह्या 1500 रुपयामध्ये 600 रुपये वाढवून आता महिलांना जे 2100 रुपये मिळणार आहे आणि ते देखील आता शपथविधी झाल्यावर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर हप्ता वाटप सुरुवात होणार आहे. तर हीच आहे महत्त्वाची माहिती मित्रांनो, की आता तुम्हाला 1500 रुपयामध्ये 600 रुपये वाढवून 2100 रुपये हप्ता मिळणार आहे आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक महिलांच्या प्रत्येक बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे. कारण 2 तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथविधी होणार आहे. त्यानंतर लगेचच पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही माहिती? आवडली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ बघता तुम्ही, माझ्या व्हिडिओला खूप मनापासून प्रतिसाद देतात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. कारण माझ्या चॅनलवर मी देत असते खूपच महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची अपडेट. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया असाच नवीन पुढचा महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.